रामकृष्ण हरी. वहिनीला वाटलं आपण 20ची राखी बांधू आणि 2,000 रुपये बळकवू, पण मी त्यांना बोललो आर्थिक स्थिती ठीक ना हमारी. आणि वहिनीला 10 रुपये देऊन वहिनीच्या 2,000चा मोये करून टाकला. घपलेबाजी रुकनी नहीं. वहिनीला टाटा करून आपण निघालो कीर्तनाला. थोडं पुढे येऊन बघितलं तर ॲक्सिडेंट झालेला होता, म्हणून आपली गाडी आपण पहिले हळू करून घेतली. आम्ही चहा पितच होतो, तेवढ्यात मांजर आली आणि डायरेक्ट येऊन बोलली, काय भाई एकटंच का? मग तिला पण 2 बिस्किटं चारले आणि आम्ही निघालो पुढं. रेल्वे गेटला खूप मोठी लाईन होती, पण आपण थोडेसे शहाणेच आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट गाडी पुढे नेऊन उभी केली. शेवटी आपण येऊन पोहोचलो आपल्या गावाकडच्या घरावर. छोटा आहे पण खूप छान आहे. मित्रांनो, आपलं गावाकडचं घर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आपण मध्ये गेले पहिले भेटलो मधुबाबांना. मधुबाबा म्हणजे माझे आजोबा, मी त्यांना प्रेमाने मधुबाबा म्हणतो. नंतर भेटलो आपण आपल्या कुसुमबाईला म्हणजेच माझ्या आजीला. नंतर आपण आजीबाबांना टाटा बाय बाय करून निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. पुढे येऊन आपल्याला भेटले विके मामाने तर डायरेक्ट बोटच मोडले आणि बोलला, अरे वा, लय प्रेम आहे माझं भाच्यावर. नंतर आपण गेलो मामाच्या घरी म्हणजेच आपल्या आजीबाबांकडं. इथं आजीबाबांच्या घराचं काम चालू होतं. नंतर गावाकडचा निसर्ग बघत बघत आपण गेलो डायरेक्ट कीर्तनाच्या ठिकाणी. आपण गावात पोहोचलो, पण मंदिरात हरिपाठ चालू होता. म्हणजे बरं झालं, वेळेच्या आधीच आपण पोहोचलो. म्हणलं कीर्तनाला वेळ तोपर्यंत आपण गावात चक्कर मारून येऊ. बाहेर येऊन पाहिलं तर हे असे खूप सारे माकडं टावरवर चढून बसलेले होते. कीर्तन चालू झालं आणि बाबांना काय झालं काय माहिती, बाबा डायरेक्ट कुठून हातच जोडायला लागले. कीर्तन सेवा पार पाडून आपण निघालो परत नाशिककडे. पुढे पेट्रोल मिळते की नाही या धाकाने आम्ही पहिले पेट्रोल टाकून घेतलं. टोल नाक्यावर येताच 200चं चंदन लावून आम्हाला पुढच्या टोल नाक्यासाठी रवाना करण्यात आलं. शेवटी आपल्याला घरी यायला 3:30 वाजले, पण आई मी घरी जाईपर्यंत झोपत नाही. तर मित्रांनो, असा होता आजचा व्लॉग. धन्यवाद.